अध्यात्म रामायण उत्तरकांड सर्ग 9 पुढे सुरू. आता आपल्या भावांसह आपण आद्य विष्णूंच्या शरीरात प्रवेश करून देवांचे रक्षण करावे, किंवा जर तुम्हास अन्य कोणता तरी देह पसंत असेल तर त्या देहात प्रवेश करून आपला सर्वांचे पालन आपण सर्वांचे पालन करावे. आपणच देवांचे अधिपती विष्णू आहात ही गोष्ट माझ्या खेरीज इतर कोणी पुरुष जाणत नाहीतच. हे देवेश्वरा, आपणास माझ्या सहस्त्र वेळा नमस्कार असो. तुम्ही प्रसन्न व्हावे, पुन्हा पुन्हा आपणास माझा नमस्कार असो. पितामह ब्रह्मदेवांनी अशी प्रार्थना केली असता आणि सर्व देव पाहत असताना स्वर्गी राहणाऱ्या सर्व देवांची दृष्टी दिपवीतच महातेजस्वी प्रभू श्रीराम चंद्रानी चक्र इत्यादींनी युक्त असे आपले चतुर्भुज रूप धारण केले. लक्ष्मण अतिशय अद्भुत असा फणा धारण करून विष्णूची शय्या असणारा शेषनाग झाला. तसेच कैकेयीचा पुत्र भरत आणि लवणाचा वध करणारा शत्रुघ्न हे अनुक्रमे दिव्य असे चक्र व शंख रूपात स्थित झाले. सीता ही तर अगोदरच लक्ष्मी झाली होती. श्रीराम हे तर साक्षात पुराण पुरुष विष्णूच आपल्या कनिष्ठ बंधूसह आपले पूर्वीचे शरीर धारण करून श्रीरामचंद्र तेजोमय दिव्य स्वरूपी विष्णू बनून शोभायमान झाले. त्यावेळी इंद्रादी देव, सिद्ध मुनी, यक्ष, ब्रह्मदेव इत्यादी परमेश्वर विष्णू जवळ येऊन सर्व प्रकारे स्तोत्रांनी त्यांची स्तुती करू लागले आणि त्यांचे पूजन करू लागले. आपले मनोरथ पूर्णत्वास गेल्यामुळे त्या सर्वांची मने आनंदाने संपूर्णपणे भरून गेली. त्यावेळी भगवान विष्णू ब्रह्मदेवांना म्हणाले, हे सर्वजण माझे भक्तच आहेत आणि ते सर्व माझेवर प्रेम करणारे आहेत. मी स्वर्गी येण्यास्तव निघालो असता ते सर्वजण माझ्या मागोमाग आले आहेत. यामध्ये तिर्यक शरीरधारी आदित आहेत, ते सुद्धा फार पुण्यवंत असे आहेत. ते सर्वच जण वैकुंठ सदृश उत्तम लोकापर्यंत जाऊ देत. माझ्या आज्ञेने तुम्ही त्यांना त्वरित प्रवेश द्यावा. हरीचे वचन ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, माझ्या ब्रह्मलोकाचे ही वर असणारे दैदिप्यमान विचित्र भोग साधनांनी संपन्न असे जे सांतानिक लोक आहेत, त्या लोकाप्रत तुमच्या भक्तीने युक्त असणारे आणि ज्यांनी पुण्याचा संचय केला आहे असे हे लोक जाऊ देत. आणि हे श्रीरामा, आणखी सांगितलो की मरणकाळी जे मनुष्य राम हे तुमचे पवित्र नाम उच्चारतील, तसेच अजाणताही जे कोणी तुम्हास बसतील त्या लोकांना सुद्धा योगी जनांना प्राप्त होण्यास योग्य असे ते सांतानिक लोक प्राप्त होईल. त्यावेळी वानर, राक्षस इत्यादी अतिशय आनंदित झाले. सरयू जलाने पावन स्पर्शाने पावन होऊन त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला. नंतर अस्वले व वानर श्रेष्ठ ज्या अंशापासून उत्पन्न झाले होते त्या देवांची पूर्वीची रूपे त्यांना प्राप्त झाली. वानरातील श्रेष्ठ वीर सुग्रीव हा आदित्याचे वीर्यापासून उत्पन्न झालेला असल्यामुळे तो सूर्यात विलीन होऊन गेला. त्यानंतर इतर जनांनी सरयू जली उडी मारली नि आपल्या मनुष्य देहाचा त्याग केला नि दिव्य अलंकाराने विभूषित होऊन ते विमानी चढले आणि त्यांनी सांतानिक नावाचे लोक प्राप्त करून घेतले. तिर्यक योनीत जन्मलेले प्राणी
सुद्धा श्रीरामांची दृष्टी पडताच सरयू जली शिरले आणि तेही स्वर्गलोकीत पोहोचले. सर्ग 9 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.